हॅपी थॉट्स. गेल्या 6 ते 7 वर्षांमध्ये खूप सिव्हिअर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता. ॲसिडिटी इतकी जास्त व्हायची की अल्सरेशन झालं, स्टमक अल्सरेशन झालं. त्याच्यानंतर अन्ननलिका जी आहे ती जास्त ओपन झाल्यामुळे उलट्या होताना प्रचंड जास्त प्रमाणात रक्त पडायचं. त्याच्यानंतर त्या उलट्या होऊन होऊन IHD डिटेक्ट झाला, सिच्युएशनल डायबिटीज, सिच्युएशनल BP डिटेक्ट झाला. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये खायचं काय ह्याच्यावर सगळे की ॲसिडिटी होते, हे खाऊ नको, ते खाऊ नको. पण खायला नाही म्हटलं तर पोटात गॅस व्हायचा, त्याचाही त्रास व्हायचा. सो मिनिमम 2 आवर्समध्ये जर मी खाल्लं नाही तर आय बी मॅड. सुधारायचंच नाही. किंवा ही शृंखला अशी झाली की अँझायटी झाली, डिप्रेशन झालं, त्याच्या गोळ्या झाल्या. हॉस्पिटलमध्ये मी एनॉर्मस टाइम्स ॲडमिट झाली आहे. 7 days आय वॉज इन ICU. एक दिवस असं वाटायचं की आता बास, इथं येणं सर हा शेवटचा उपाय होता माझ्या आयुष्यातला. एक विश्वास होता की इथं येऊन आय बी फाइंडिंग दॅट आन्सर. प्रत्येक दिवशी भीती वाटायची की आजचा दिवस नीट जाईल का. डायजेस्टिव्ह सिस्टीमला काय करू हेच कळत नव्हतं. आयुष्यात ह्या 10-15 वर्षाच्या याच्यात मी पहिल्यांदा न खाता व्यवस्थित, न ढेकर देता, न उलटी काढता व्यवस्थित राहिले. हे दिवस मला जगल्यासारखे वाटतात. आयुष्यातनं जो होप निघून गेला होता की मी काहीच करू शकणार नाही आहे, तसं तुम्ही ते मुळांवर काम करून घेतलं, त्याला ते प्रोटीन्स, त्याला ते सगळं व्यवस्थित दिल्यामुळे ते मनात आता ना एक आशा आहे की इथून पुढचं आयुष्य चांगलं जाईल. बाकी सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवर पण मला चांगल्या पद्धतीने काम करता येईल. वजनाबाबतीतही तसं होतं. वजन माझं कधीच ड्रॉप व्हायचं नाही, कितीही प्रयत्न केले तरी. इथं आलं जवळपास 4.5 किलो माझं वजन कमी झालं. हेल्दी वाटतंय, हलकं वाटतंय, पोट आता एकदम शांत वाटतंय, मन हलकं वाटतंय. झोप येत नव्हती मला, गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नव्हती. पण हे 3 दिवसात मला खूप चांगली शांत झोप लागली आहे. कधी मी सकाळी सूर्य बघितला नव्हता इतक्या दिवसांमध्ये, पण सकाळी उठून व्यायाम करू शकते, हालचाल करू शकते. हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. इतकी सुंदर सिस्टीम तुम्ही सगळ्यांसाठी आणली आहे. धन्यवाद.